संपूर्ण देशात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 18 वर्षीय आरोपी खुशाल राऊत या तरुणाला अटक केली आहे। मात्र या घटनेमुळे अल्पवयीन शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती पीडित मुलीच्या पालकांसह जनसामान्यात निर्माण झाली आहे। देवरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात 22 सप्टेंबरच्या सकाळी 10:30 वाजे दरम्यान पीडित मुलगी आपल्या वसतिगृहातून शाळेत जात असताना शिवाजी चौकातील स्टार कम्प्युटर जवळ आरोपी खुशाल राऊत स्कूटीवर आला व त्याने मुलीचा हात पकडून मोबाईल घेण्यास सांगितले, तर मुलीने नकार दिला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजे दरम्यान आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग करत शाळेसमोर तिचा हात पकडला व माझ्याशी बोल नाही तर तुला जीवे मारेन अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला। यावर मुलगी जोरात ओरडू लागल्याने आरोपीने तिथून पळ काढला। मुलीने घडलेली घटना वसतिगृह अधीक्षकेला सांगून पोलीस ठाणे गाठले असता पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता अंतर्गत लैंगिक अपराध बाल संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी खुशाल राऊत याला अटक केली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।